नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त अशी आपली एप्रिल 2026च्या चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाची ही लेक्चर सिरीज सुरू आहे. त्याच्यातील पहिला प्रश्न अतिशय महत्त्वाचा तुमच्यासाठी स्क्रीनवरती दिलेला आहे. प्रश्न व्यवस्थित वाचा आणि तुमचं उत्तर जे आहे ते उत्तर मित्रांनो प्लीज कमेंट करा, कारण तुमचे उत्तर कमेंट येणं खूप गरजेचं आहे. उत्तर चुकलं तर चुकू द्या, परंतु कमेंट करत चला. तर पहिला प्रश्न काय इथं विचारला गेलेला आहे बघा आपल्याला, भारताने 2026 ची जनगणना कधी सुरू केली? ही प्रश्न जे आहे तो हा प्रश्न तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो किंवा आता बॉम्बे हायकोर्टची मुलाखत आहे त्याच्यामध्ये तलाठी भरतीमध्ये देखील विचारला जाऊ शकतो. तर भारताने 2026 ची जनगणना कधी सुरू केली? बऱ्याच वर्षानंतर ही जनगणना सुरू झालेली आहे आणि अतिशय महत्वाची ही जनगणना आहे. तर बघा त्याच्यामध्ये 15 मार्च 2026, 1 एप्रिल 2026, 10 एप्रिल 2026 आणि 1 मे 2026 असं आपल्याला ऑप्शन दिले जाऊ शकतात आणि याच्यातील करेक्ट ऑप्शन आपल्याला सांगायचा आहे. तर बघा 1 एप्रिल 2026 पासून भारतामध्ये काय झालेलं आहे, जनगणना सुरू करण्यात आलेली आहे, सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, खालीलपैकी कोणता बदल 1 एप्रिल 2026 पासून लागू झालेला आहे? बघा अतिशय महत्वाचा हा बदल आहे आणि हा बदल 1 एप्रिल 2026 पासून लागू झालेला आहे. त्याच्यामध्ये नवीन जीएसटी दर आलेला आहे का? पॅन नियमामध्ये बदल झालेले आहेत का? LPG ची सबसिडी बंद झालेली आहे का? किंवा रेल्वे भाड्यामध्ये वाढ झालेली आहे का? तर आपल्याला 1 एप्रिल 2026 पासून कोणता बदल झालेला आहे तो विचारला जाऊ शकतं. तर त्याच्यातील करेक्ट आन्सर बघा की 1 एप्रिल 2026 मध्ये पॅन कार्ड जे आहे त्या पॅन कार्डच्या नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहे. तर करेक्ट आन्सर आहे की पॅन नियमामध्ये बदल झालेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, भारत सरकारने पेट्रोल व डिझेलवर काय निर्णय घेतलेला आहे? बघा आपलं जे भारत सरकार आहे त्या भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरती काय निर्णय घेतलेला आहे? तुम्हाला माहितीच आहे की सध्या युद्ध परिस्थिती सुरू होती आणि त्याच्यामध्ये भारत सरकारने पेट्रोल डिझेलवरती काय निर्णय घेतलेला आहे? तर कर वाढवलेला आहे, कर कमी केलेला, कर रद्द केला किंवा कोणताही बदल केलेला नाही. चला तर याचं करेक्ट आन्सर आपल्याला पाहायचं आहे की भारत सरकारने पेट्रोल व डिझेलवरती काय केलेला आहे, कर जो आहे तो कर कमी केलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. चला पटपट वाऱ्याच्या वेगानं प्रश्न येत आहेत. तुमचं उत्तर जे आहे ते उत्तर कमेंट करणं अतिशय गरजेचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर कॉम्प्युटरचा कोणताही कोर्स करायचा असेल, कॉम्प्युटर हार्डवेअर, नेटवर्किंग असू द्या, टॅली असू द्या किंवा MS ऑफिस ऍडव्हान्स एक्सेल, त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती खाली जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरती व्हिजिट करायची आहे. अतिशय माफक दरामध्ये तुम्हाला हे सर्व कोर्स अवेलेबल करून दिलेले आहे. आणि तुम्ही जर बॉम्बे हायकोर्टच्या भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी किंवा अन्य कोणत्याही भरतीची, ड्रायव्हर भरती याची तयारी करत असाल तर त्याच्यासाठीची देखील प्रश्न मालिकाची जी काही PDF आहे ती PDF महत्वाची तांत्रिक PDF तुम्हाला दिलेली आहे. इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची ड्रायव्हर भरतीच्या त्याची देखील PDF दिलेली आहे. तर तुम्ही खाली जी तुम्हाला वेबसाईट दिसत आहे mtechsolu.com या वेबसाईटला जायचं आहे, व्हिजिट करायचे आणि काय करायचंय, तुम्हाला जो कोर्स पाहिजे तो कोर्स तुम्ही तिथून माफक दरामध्ये मिळवायचा आहे. प्रश्न बघा काय आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2026 मध्ये काय अनिवार्य करण्यात आलेलं आहे? बघा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2026 मध्ये काय अनिवार्य करण्यात आलेलं आहे? प्लास्टिक बंदी करण्यात आली का? 2 प्रकारचे कचरा वर्गीकरण करण्यात आले का? 4 प्रकारचे कचरा वर्गीकरण आणि कचरा जाळणे, अशा आपल्याला इथं 4 ऑप्शन दिले जाऊ शकतात. याच्यातील करेक्ट ऑप्शन बघायचंय की 4 प्रकारचे कचरा वर्गीकरण करणं हे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा जो रूल आहे 2026 चा त्याच्यामध्ये अनिवार्य करण्यात आलेलं आहे. चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, 2026 जनगणनेत नवीन काय समाविष्ट आहे? बघा 2026 ची जी जनगणना आहे त्याच्यामध्ये नवीन काय समाविष्ट करण्यात आलेलं आहे आपल्याला इथं विचारलेलं आहे. फक्त लोकसंख्या, त्याच्यानंतर ऑनलाईन प्रक्रिया, जातीची माहिती आणि वरील सर्व. 2026 ची सर्वात महत्वाची जनगणना की जिच्याकडे अतिशय महत्वाची जनगणना म्हणून पाहिलं जातं, तर त्याच्यामध्ये काय नवीन समाविष्ट करण्यात आलेलं आहे माहित असेल तर उत्तर निश्चितच कमेंट करा. आणि याचं उत्तर आहे बघा की वरील सर्व गोष्टी काय करण्यात आलेल्या आहेत
याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे की लोकसंख्या, ऑनलाईन प्रक्रिया आहे, जातीची माहिती आहे, या तिन्ही गोष्टी 2026च्या जनगणनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, बघा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ संदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे? अतिशय महत्वाचा हा देखील प्रश्न आहे. हे हिंद महासागरात आहे. त्याच्यानंतर हे जागतिक तेल वाहतुकीसाठी अतिशय महत्वाचे आहे आणि याचा भारताशी संबंध नाही. हे फक्त लष्करी मार्ग आहे. तर चला याचं करेक्ट आन्सर काय आहे ते बघा मित्रांनो. तर हे जागतिक तेल वाहतुकीसाठी अतिशय महत्वाचं आहे. चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झाल्यामुळे कोणत्या गोष्टीवर सर्वाधिक परिणाम झाला? बघा युद्धजन्य परिस्थिती सुरू होती आणि त्याच्यामध्ये हॉर्मुझ बंद झाल्यामुळे कोणत्या गोष्टीवरती परिणाम झालेला आहे किंवा परिणाम झाला 2026 मध्ये एप्रिल असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये ऑप्शन शिक्षण, तेल व जागतिक व्यापार, पर्यटन आणि शेती. तुम्ही सर्वजण हुशार आहात. या प्रश्नाचं तुम्ही निश्चित उत्तर कमेंट केलेलं असेल आणि याचं करेक्ट उत्तर आहे बघा तेल व जागतिक व्यापार जो आहे त्याच्यावरती परिणाम झालेला आहे. चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. संसदेत प्रस्तावित महत्वाचा बदल कोणता आहे? बघा संसदेत प्रस्तावित महत्वाचा बदल कोणता आहे? 1 एप्रिल 2026 किंवा एप्रिल 2026 मध्ये राज्यसभेचे सदस्य कमी करणे, लोकसभेच्या जागा वाढवणे, नवीन संविधान लागू करणे आणि निवडणूक रद्द करणे. एप्रिल 2026 मध्ये संसदेत प्रस्तावित महत्वाचा बदल कोणता होता किंवा आहे असं विचारलं जाऊ शकतं आणि याचं करेक्ट आन्सर बघा लोकसभेच्या ज्या जागा आहेत त्या जागा वाढवण्याचा जो संसदेत प्रस्तावित काय होता बदल होता तो त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. भारत सरकारने 2026 मध्ये किती ट्रिलियन रुपये कर्ज उभारणार आहे? बघा पहिला सहामाही भारत जे आहे ते 2026 मध्ये किती ट्रिलियन रुपये कर्ज उभारणार आहे असं आपल्याला विचारलं जाऊ शकतं. 5 ट्रिलियन, 6 ट्रिलियन, 8.2 ट्रिलियन आणि 10 ट्रिलियन. चला याचं करेक्ट उत्तर आहे ते उत्तर मित्रांनो कमेंट करायचंय आणि याचं करेक्ट उत्तर बघा 8.2 ट्रिलियन एवढं काय करणार आहे 2026 मध्ये भारत कर्ज उभारणार आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. बघा भारतात 2026 मधील पहिली उष्णतेची लाट कुठे नोंदवली गेली? बघा अतिशय महत्वाचा चालू घडामोडीचा सामान्य ज्ञानाचा हा प्रश्न आहे की भारतात 2026 मध्ये पहिली उष्णतेची लाट कुठे नोंदवली गेली? पटपट उत्तर कमेंट करा. तुम्ही सर्वजण हुशार आहे. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहित आहे आणि मित्रांनो अशाच प्रश्नांसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तर बघा भारतात 2026 मधील पहिली उष्णतेची लाट महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि राजस्थान असे हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. बरोबर आहे. तुम्ही करेक्ट उत्तर कमेंट केलेलं आहे. तर गुजरात या राज्यामध्ये काय झालेलं आहे भारतातली 2026 ची पहिली महत्वाची आणि उष्णतेची लाट नोंदवली गेलेली आहे. तर मित्रांनो अशाच नवीन प्रश्नांबरोबर आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.